कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार कोस्टल रोड। आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील। चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य। कराड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्यानं केलेल्या कारवाईची चंद्रकांत पाटील यांच्याकडून उजळणी। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला होता नकार। गुलाबराव पाटील यांनी सांगितली इनसाइड स्टोरी। सत्तेत राहण्यासाठी विनंती करत मिळवला शिंदेंचा होकार। प्रामाणिक काम केल्याचं सांगत कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा। तर तटकरेंना शेवटच्या बाकावरती बसवण्यासाठी सज्ज असल्याचा आमदार दळवींचा दावा। रत्नागिरीच्या मिरकर वाड्यामधील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मत्स्य विभागासह पोलीसही सज्ज। मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर आज आणि उद्या हातोडा कारवाई। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारवरती निशाणा। तर आरोपी वाल्मिक कराडवरील उपचारांवरती जरांगेंकडून संशय व्यक्त। जेनेटिक सिक्वेन्सिंग टेस्ट केल्याच्या नंतर आपला डीएनए भारतीय असल्याचं समजलं। प्रजासत्ताक सोहळ्याचे अतिथी प्रबोवो सुबियांतो यांचं वक्तव्य। इंडोनेशिया भारत यांच्या प्राचीन संबंधांचा दिला दाखला। पुण्यात आयटी कंपनीच्या नोकरीसाठी तरुणांची तोबा गर्दी। तरुणांच्या गर्दीचा व्हिडिओही व्हायरल। तर बेरोजगारीचं वास्तव म्हणत काँग्रेसकडून टीकेची झोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।